विद्यार्थी मित्रांनो, आपला सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे की मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये आपण बघत आहे शेअर फोर्स बेंडिंग मुवमेंट. याच्या आधी 4 ते 5 लेक्चर आपले झालेले आहेत आणि टोटल किती प्रॉब्लेम झाले आपले? 5-6 प्रॉब्लेम झाले वाटते. 6 प्रॉब्लेम झालेले आहेत. हे प्रॉब्लेम नंबर 7 की जे की मी होमवर्क दिलं होतं, पण हे कुणीच केलेलं नसल्यामुळे हे मलाच करावं लागेल. प्रॉब्लेम नंबर 7 लिहून घ्या आता. प्रॉब्लेम हे कसा आहे? ए सिम्पली सपोर्टेड बीम is simply supported beam. एक मिनिट, डार्क नाही ना? A simply supported beam of span 9.75 मीटर. हो एक सर. वेळा पुन्हा सांगतो. आला होता. A simply supported beam of the span 9.75 meter is the carrying full span UDL of the 10 kilonewton per meter. What is the magnitude and position? हे पहा क्वेश्चन बघा. भ्याची काही गरज नाही आहे या क्वेश्चनला. तुम्हाला असं वाटत असेल की काय आहे याच्यात मॅग्निट्यूड अँड पोझिशन म्हटलं त्यानं. कायची मॅग्निट्यूड अँड पोझिशन काढायची आहे? कायची मॅग्निट्यूड अँड पोझिशन काढायची आहे ऑफ द मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डेव्हलप, म्हणजे बीएमडी काढायला लागते आपल्याला. पण बीएमडी काढायसाठी आपल्याला सर्वात पहिले एसएफडी तर काढाच लागेल, शेअर फोर्स डायग्राम काढाच लागेल. त्याच्याशिवाय बीएमडी निघत नाही, एवढं लक्षात ठेवता. शेअर फोर्स डायग्राम शिवाय बेंडिंग मुवमेंट निघत नाही. बीएमडी काढायचा असला एसएफडी काढाच लागेल. मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डेव्हलप पोझिशन म्हटलं ना. आता ते आपल्याला काढू होतं. हे प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम लिहिलं सर्वांनी? प्रॉब्लेम लिहिलं सर्वांनी? ओके, चला स्टार्ट करू आता. आता लक्ष द्या प्रॉब्लेम कसा आहे. ए सिम्पली सपोर्टेड बीम, एक डायग्राम काढून टाकू. इथून प्रॉब्लेम स्टार्ट झाला. ए सिम्पली सपोर्टेड बीम span 9.75 meter carries the full span of the UDL 10 किलोमीटर. म्हणजे एक सिम्पली सपोर्टेड बीम दिला. आता सिम्पली सपोर्टेड बीम कशाला म्हणतात? कोण सांगते मला सिम्पली सपोर्टेड बीम कशाला म्हणतात? ज्याच्या एंडला 2 सपोर्ट असतात. त्याच्या एंडला दोन ज्याच्या support. एंडला 2 सपोर्ट असतात. ही अशी एक बीम काढून टाकायची. राईट हँड साईडला आहे का? तुम्हाला सांगतो की ते 2 पेजेस पुस्तकाची जोडपास सांगत नाही मी तुम्हाला, तशी तुम्ही करू शकता डायग्राम. नाहीतर मग पद्धतशीर तुमचं डिझाईन दिसणार नाही बुक मेंटेन करायचं असेल तर. मग आता बघा, ज्याच्या एंडला 2 सपोर्ट असतात, एक रिएक्शन ऑफ आर आणि हे रिएक्शन ऑफ आर बी. आणि त्याला काय म्हटलं बघा, ए सिम्पली सपोर्टेड बीम स्पॅन 9.75 mm, म्हणजे किती मीटर लांबीचे आहे? 75 मीटर. 9.75 कॅरीज ए फुल स्पॅन ऑफ युडीएल 10 किलोमीटर. आणि कॅरी म्हणजे की याच्यावर पुरं युडीएल आहे. आपण याच्यावर पुरा ही युडीएल दिया है, कुछ भी नाही पाहिजे. आता याच्यात 2-3 कॉन्सेप्ट लागतील आता आपल्याला. होणार काय काय लागते. तर हा आहे 10 किलोमीटर पर मीटर. 10 किलोमीटर पर मीटर. समजलं का? अरे तुम्हाला समझ में आएगा कुछ? अरे बताओ जरा. डायग्राम समजली का सांगा मला पहिले, ते बाकी राहू द्या. याच्यात काही लोड Yes, बोर्ड sir. काही केलं नाही ना. आता त्यानंतर मग बघा, डायग्राम तर तुम्हाला समजलीस. लो सोपी प्रॉब्लेम आहे. पण याच्यात आहे का नाही, ते एक आहे कोणता एक एक एसएफ राईट, एसएफ लेफ्ट.
SF राईट SF लेफ्टच काढायला लागते ना. हा एसएफ लेफ्ट आणि एसएफ राईट काढावं लागेल याच्यात. एसएफ लेफ्ट आणि एसएफ राईट काढावं लागेल. गुड, व्हेरी गुड. यातला बीचाच फक्त लेफ्ट राईट काढला की याचा काढायची गरज नाही. आता लक्ष द्या, हे प्रॉब्लेम कसा आहे, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. इथे कधी कसं सॉल्व्ह करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आता थोड्या वेळात. पहिली मी अशा अंडरलाईन सोडून घेतो. एवढं आहे ही मी नवीन ऍपवर शिकू राहिलो ना. हे नवीन ऍप आहे, याच्या समोर म्हणजे डायरेक्ट नवीन पेज आहे. एवढ्या याच्यावर आपल्याला डायग्राम बसवावा लागेल आता. झूम कसं होत तुम्हाला माहित आहे का याच्यात तुमचं झूम पॅकचं. आता लक्ष द्या, हे युडीएल आहे की नाही, युडीएल दिसून राहिलं का तुम्हाला? युडीएल युडीएल दिसून राहिलं का? येस सर. युडीएलचं पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करा. युडीएलचं पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करा. कसं येईल? काय मल्टिप्लाय कसा? 10 मल्टिप्लाय बाय 9.75 म्हणजे किती उराल सांगा? कितना होता है? 97.5 97.5. हे झालं. हे सांगा हे किती होते डिस्टन्स? हे 9.75 डिवाइडिंग बाय 2 करा, किती येते? करा लोक, सोपी प्रॉब्लेम आहे, लवकर होते. 44.875. किती? 4.875. हा 4.875 4.875. काय प्रॉब्लेम? हे आलं 4.875 4.875. आता तुम्हाला आर एन आरबी तर काढता येतेच, तेवढे तर तुम्ही हुशार आहे का? नाही येत काढता का? काढून देऊ? याला नाव देऊ, हा ए हा बी. तर सर्वात आधी काढू आपण मुवमेंट अबाउट पॉईंट ए. क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. त्यानंतर हा आर ए आहे. आर एचा मुवमेंट 0 येऊन जाईल. लो सोपी प्रॉब्लेम आहे, लवकर झाला पाहिजे. आर ए इंटू 0. त्यानंतर हा सगळा काळ कसा फिरू आला, जास्त तुम्हाला काही सांगायची गरज नाही. क्लॉक की अँटी? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. Clockwise. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 97.5 म्हणजे आता एवढे सारे लेक्चर झाले तर तेवढं तर तुम्हाला येतेच. मल्टिप्लाय बाय किती आहे सर? 4.875. त्याच्यानंतर सांगा हा आरबी क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉक की अँटी? अँटी क्लॉकवाईज. एवढं तुम्हाला आलं नाही. क्लॉकवाईज. काढून द्या. -9.75 आरबी. त्यानंतर मुवमेंट अबाउट पॉईंट ए इज इक्वल टू 0. एल इक्विलिब्रियम कंडिशन. काय कोणती कंडिशन म्हणतात? इक्विलिब्रियम कंडिशन. हा 0. सांगा 97.5 मल्टिप्लाय बाय 4.875 किती येते सांगा? 475.31. किती? 475.31. 475 येते की 474 येते? 5. पाय कुडा 5 येते सर. 475. 475.31. पॉईंट व्हेरी 31. गुड, बरोबर आहे. हा मायनस आरबी इकडे आला काय होतो सांगा बरं? -9.75 आरबी मायनसचा प्लस होऊन जाते 475.31. हा 9.75 इंटू मध्ये इकडे आला काय होतो? डिवाइड. आरबी इज इक्वल टू किती आला? 475.31 48.74. डिवाइडेड बाय 9 किती येते? 48.74. 75 आला ना? 74. चालते, काही प्रॉब्लेम. त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ आय इथंच लिहितो, छोटीशी जागा आहे. वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. वर काय चाललं? आर ए. खाली काय चाललं? -97.5 किंवा -97.5. आणि वर काय चाललं? आरबी. आरबीची व्हॅल्यू किती आहे? 48.74. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू काय येते सांगा? समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू काय येते? 0. काय येते? इक्विलिब्रियम
कंडिशन. 0 इज इक्वल टू काय होतं ते कॅल्क्युलेशन. हा आर सांगा -97.5 प्लस 48.74 किती येते? minus 48.76. -48.76 प्लस आर आहे. हा -48.76 इकडे आला काय होतं सांगा बरं. प्लस प्लस म्हणजे आर येतो 48.76 किलो न्यूटन. काही प्रॉब्लेम कोणाला सांगा. आर एन आरबी मध्ये काही प्रॉब्लेम नाही नो सर. सर. हे लिहून घ्या तुम्ही, एवढं लिहून घ्या. लक्षात आहे इकडे. आता आपण शेअर फोर्स काढू. आपण शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. आता शेअर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये किती पॉईंट आहेत आपल्यापाशी? किती दिलेले आहेत पॉईंट? त्यांना 2च दिले आहेत, ए आणि बी चा पॉईंट. मग सर्वात पहिले शेअर फोर्स पहिला पॉईंट घेऊ आपण ऍट ए, नंतर घेऊ शेअर फोर्स आणि ऍट बी. आणि याद करो कल का दिन जब मैंने बताया था. क्या बताया था? की जर मी नोट लिहून दिली तुम्हाला की जर युडियल जर समजा सर्व याच्यावर आलं की युडियल वर एखादं पॉईंट लोड आलं, आपण काय घेतो? ज्या पॉईंट लोड जिथं पॉईंट लोड येते तिथं लेफ्ट राईट घेत असतो. काय घेत असतो? तिथं काय घेतो? लेफ्ट राईट. राईट. आता पॉईंट लोड आहे की आता हा आरबी आहे की नाही, आरबी रिएक्शन हे पुरे याच्यावर आहे. आरएचं घ्यायची काही गरज नाहीये, आरबी वर फक्त. तर आरबीचे आरएस काय करतात? आरबी लेफ्ट घेसाल म्हणजे पॉईंट जो बी आहे शेअर फोर्स पहिले ऍट बी लेफ्ट घेसाल आणि बी काय घेसाल? हे शेअर फोर्स आणि बी राईट घेसाल. बी लेफ्ट बी राईट याच्यातच फक्त ए मध्ये लिहायची गरज नाही, पहिल्या फोर्सने नाही लिहायचं. बाकी मग कोणत्याही फोर्सने आला तर लेफ्ट राईट घ्यायचं. येतं का लक्षात? हो की याला खेटून आहे ना तो, या आरबीले हा खेटून आहे, त्याच्यामुळे इथं काय घेसाल? लेफ्ट राईट. काय घेसाल? लेफ्ट राईट. समजून आलं ना? अरे बोला ना काही. हो सर. आता ही डायग्राम एक वेळ स्क्रोल डाऊन 10 वेळा की इथं काढतो रफमध्ये काढतो ही डायग्राम अशी होती. आता आर आता आरबी हे होतं युडियल. किती होतं युडियल? किती आलं? हा युडियल किती होते? 97.5. आर एन आरबीची व्हॅल्यू तर आहेच तुमच्यापाशी. आता सांगा, आता ज्यावेळेस आपण शेअर फोर्स ज्यावेळेस ए घेतो, ज्यावेळेस काय घेतो? शेअर फोर्स ए. याच्या राईटली एक लाईन ओढू. याच्या राईटली लाईन ओढल्यावर आपण कॅल्क्युलेशन करतो लेफ्टचे. लेफ्टली एकच फोर्स आहे. अरे कुठे चालला? वर चालला की खाली चालला? वर चालला की खाली चालला? वर चालला की खाली चालला? वर. वर. हा चालला वर. वर चालला किती आहे? आरे आरे किती आहे? आरेची व्हॅल्यू किती होती? 48.76. 76 किलो न्यूटन मीटर. नाही मीटर नाही पाहिजे, किलो न्यूटन पाहिजे. शेअर फोर्स करा. त्यानंतर आता बी लेफ्ट. आता काय करायचं आपल्याला? आता काय करायचं? बी लेफ्ट. आता बी लेफ्ट काढताना याच्या आता बी हा बी पॉईंट हा आहे. बी पॉईंट काय हा आहे? याच्या लेफ्टले लाईन हे करा. आणि याच्या लेफ्टचेच बघा किती फोर्स आहे. एक आर ए वर चालला आणि एक 97.5 खाली चालला. आर ए वर म्हणजे की 48.76 वर आणि 97.5 खाली. किती ते कॅल्क्युलेशन बी लेफ्टचं? बी लेफ्टचं काय? कितना आता है? -48.74. -48.74 किलो न्यूटन. आणि तुम्हाला माहिती आहे मग शेवटचा फोर्स काय घेत असतो आपण? सांगा बरं, शेवटचा फोर्स काय घेत असतो? 0. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. समजलं का? सांगा. येस सर. Yes sir. याची डायग्राम काढू आता आपण. याची डायग्राम बघा. आता डायग्राम आपल्याला वर काढायची. सर बी लेफ्ट कसं काढलं ते सांगा एकदा. हे पहा, बी लेफ्ट मध्ये हा आर ए वर गेला आणि हा 97.5 खाली गेला. या पुढच्या लेफ्ट पासूनचे घेतले डिस्टन्स लेफ्टचे. येतं का लक्षात? म्हणजे सर लेफ्ट साइड जेवढे फोर्स आहेत तेवढे सगळे घेतले तुम्ही अपवर्ड अँड डाऊनवर्ड. हा अपवर्ड अँड डाऊनवर्ड घेतली. 2च फोर्स होते याच्यात. अजून घेतला असता. राईट मध्ये मग त्याच्यानंतर मग शेवटचा जो कोपऱ्यातला फोर्स असतो तो आपण 0 घेत असतो. तो काय घेतो? 0. लिहिला जर तुम्ही
काही प्रॉब्लेम इथपर्यंत काही प्रॉब्लेम? अरे बोला ना काही. नाही सर. आता हे डायग्राम पहा कशी करतात. हा बोला काही क्वेश्चन असेल विचारा. आता बघा डायग्राम कशी करतात. इथे एक अंडरलाईन ओढून घेऊ. मला असं वाटतं मला खाली काढायला पाहिजे डायग्राम. आणि इथं इथं खाली काढतात. इथे घेतो खाली कारण कसं एक 3 डायग्राम बसत नाही त्याच्यात. ते फालतू या ऍपवर शिकवतो तुम्हाला. मग चला काही प्रॉब्लेम नाही. सेल्फ फोर्स सर ते आपल्या नेहमीच शिकवता. आता हा आपल्या नेहमीच आहे ना 48.76 त्यावर शिकवता. हा हे 48.76 आहे ना हे पॉझिटिव्ह आहे. हे वर दिसत पॉझिटिव्ह 48.76 48 पॉईंट किती होता तो 48 पॉईंट हा ए आणि हा बी हा ए भेटला तुम्हाला. आणि बी ची व्हॅल्यू आता बी मध्ये लेफ्ट राईट आलं तर बीच्या लेफ्टले काय आहे -48.74 किती आहे किती आहे बी लेफ्ट किती आहे -48.74 आणि बी एक आहे 0 आहे. हे बघा एक हा पॉईंट भेटला एक हा भेटला आणि एक हा भेटला. मग आता ज्या सेकंड आपण याची डायग्राम काढू तर हे कशी ही अशी युडिएल असलं तर युडिएल कसं घेतो असतो आपण सांगा बरं युडिएल कसं घेतो. अरे बोला ना. Inclined line. इन्क्लाइन लाईन घेतली युडिएल आणि हे घेतली अशी दोन. हे झाली याची लाईन. काही प्रॉब्लेम. मग इथं आहे की नाही ज्या सेकंड हा युडिएल घेताना या बीम आपल्या याच्यावर या बीमवर काय उरालं इथे एक पॉईंट तयार उराला. इथं काय उराला पॉईंट कट उराला की नाही उराला पॉईंट कट उराला की नाही उराला. इथं पॉईंट जर कट होत असेल तर याला नाव देऊ काय देता मग एबीसी सी नाव देऊ का याला सी नाव देऊ का चालेल. द्या. याला सी नाव देऊ. मग आता हे डिस्टन्स आपल्याला काढायला लागते की या पॉईंटवर किती कट झाला. हे डिस्टन्स आपल्याला काढायला लागते की किती आपल्याला कट झालेला आहे. हे डिस्टन्स आपल्याला एक काढायला लागते. हे डिस्टन्स आपल्याला एक आता आपल्याला फाईन करावं लागते. मग आता हे एक्स कसं फाईन करायचं. आता या पॉईंटले काय म्हणतात माहिती आहे काय पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणतात. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर ज्यावेळेस आता आपण नवीन डायग्राम बनवणार आपली नवीन डायग्राम बनवणार अशी हे पहा हा एचा पॉईंट आहे. एक पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरची लाईन एक डॉट इन येतात आणि एक इन येतात अशी 3 डायग्राम मध्ये आता कशा बनतील असे 3 येतं का लक्षात. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर साठी पण आता एक डॉट येऊन खाली. मी एक तुम्हाला स्पेशल डायग्राम काढून दाखवतो. ही अशी डायग्राम आहे स्पेशल आपण डायग्राम डबल एक कोर्स म्हणजे की तुम्हाला समजण्यासाठी म्हणजे एकाच याच्यात 10 वेळा काही करायची गरज नाही. हे डायग्राम आहे एकच प्रॉब्लेम होणार आहे. हे युडिएल होतं बघून घे. रिएक्शन ऑफ आर ई रिएक्शन ऑफ आर बी हे होतं किती होतं युडिएल 10 किलोन्यूटन पर मीटर. आपण याचं कन्व्हर्शन केलं टोटल डिस्टन्स बघून घ्या. टोटल डिस्टन्स आहे 9.75. हे डिस्टन्स आहे हे किती होतं रे 4.875. 4.875 आणि हे 4.875 आणि इथे केलं आपण 10 मल्टिप्लाय बाय 9.75 म्हणजे 97.5 किलोमीटर. मग त्याच्यानंतर आपण एक डायग्राम काढली एसएफडी इथं अशी लाईन अशी ओढली. एसएफडी डायग्राम अशी निघाली.
एक अंडरलाईन, एक इथं डिस्टन्स होतं, हा इथं ए आणि बी नाव दिलं होतं. ए ची व्हॅल्यू आली होती, ए ची व्हॅल्यू किती आली होती 48.75. बी लेफ्ट आलता, खाली खाली गेला आपण निगेटिव्ह मध्ये, तो आलता -48.75. हा 76 आलता, 74 सारखंच आहे, ते काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आणि एक बीच व्हॅल्यू 0 आली, तर मग ते आपण इथून असं हे असं आणि त्यात युडीएल आहे, ते युडीएल आपण इन्क्लाइन हे घेतले, ते पण एसएफटी एसएफटी शेअर फोर्स डायग्राम. पण ज्यावेळेस आपण बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढू, आता काय काढायचे, बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायचे. याच्यात एखादी आता एक अजून एक लाईन होऊन जाईल. आता तुम्ही असं कोणती आहे हे डिस्टन्स पण येणार इथं, कारण इथं एक पॉईंट तयार झाला, इथं झाला सी नावाचा एक पॉईंट तयार झाला, त्याला पॉईंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून, कॉन्ट्रॅक्ट पॉईंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग आता तुम्हाला माहित आहे की हे डिस्टन्स तुम्हाला माहित आहे 9. हे जे डिस्टन्स आहे 9.75, हे डिस्टन्स तुम्हाला माहित आहे, हे डिस्टन्स माहित आहे 4.875. पण तुम्हाला नाही, हे युडीएलचं डिस्टन्स माहित आहे, पण हे डिस्टन्स तुम्हाला माहित आहे काय, हे डिस्टन्स माहित आहे का तुम्हाला किती आहे, नाही, हे डिस्टन्स तुम्हाला माहित नाही. हे डिस्टन्स तुम्हाला काढावं लागेल, आणि हे डिस्टन्स काढण्याचा मी तुम्हाला कालच एक फॉर्म्युला सांगितला होता, माहित आहे का, कालच्या टॉपिक मध्येच आपल्या एखादी एक प्रॉब्लेम घेतलं तुम्ही, की त्याच्या एखादी मी हे डिस्टन्स सांगत होतो तुम्हाला. आता तुम्ही असं कसं, आता समजा नाव कन्सिडर की हे जे डिस्टन्स आहे याचा समजा तुम्ही एक्स कन्सिडर, या डिस्टन्सने काय कन्सिडर केलं, एक्स कन्सिडर केलं, समजा हे डिस्टन्स समजा एक्स आहे, हे डिस्टन्स काय होणार, हे डिस्टन्स जर एक्स आहे, हे टोटल डिस्टन्स सांगा बरं किती आहे, टोटल डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स आहे 4.9.75. हा 9.75 ही टोटल आहे. तर मग आता ही इक्वल डिस्टन्स किती होणार, 9.75 minus x. हा 9.75 मायनस एक्स ही डिस्टन्स आहे, 9.75 मायनस एक्स. त्याच्यानंतर आहे की नाही इथं फॉर्म्युला, आता हे एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल, हे एक्सची जर व्हॅल्यू आपल्याला जर काय काढायची असेल, तर इथं काय करायला लागते माहिती आहे का, हे एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल तर ती एक्स लिहून टाका, इथे एक्स लिहून टाका, हा एक्स अपॉन, हा एक्स लिहिला अपॉन मध्ये, तर हा इकडला फोर्स घ्यायचा, इकडला जो पण फोर्स असेल, हा इकडला किती फोर्स आहे सांगा बरं, 48.76 आहे ना, या पॉईंट हो सर, 48.76. 48.76. त्याच्यानंतर आता हे घेसाल 9.75 मायनस 6, 9.75 मायनस 6, तर हा इकडला फोर्स घेऊन जातात, निगेटिव्ह साईन घ्या, निगेटिव्ह साईन घ्या, 48 पॉईंट किती आहे 74. 48.74. याला 70, याला एक असं करू अप्रॉक्सिमेटली लिहून टाका, हा 75 लिहून टाकू, हा 75 लिहून टाकू, म्हणजे दोन्ही सेम काय होऊन जातात, कॅन्सल. दोन्ही सेम कॅन्सल होतात, याचा लक्षात कॅन्सल होतात ते. ओके, एका पॉईंटचा काही निग्लेक्ट करून टाका, एक्स इज इक्वल टू 9.75 मायनस 6. हा मायनस 6 इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतं सांगा बरं, मायनस 6 इकडे काय होतं, प्लस म्हणजे 9.75, आणि 1x आणि 1x किती होते 2x, 9.75, 2x. आणि 9.75 डिवाइडेड बाय 2 केलं किती ते 4.875. x इज इक्वल टू तेवढंच 4.875. 875 तेवढंच येते जेवढं आधी होतं. आता काही प्रॉब्लेम हे आलता, आता एखादा प्रॉब्लेम होते संयोग होऊन जाते. आता हे डिस्टन्स आलं हे डिस्टन्स आलं 4.875, येतं का लक्षात. पण आता आपल्याला बीएमडी बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायचे. आता बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायची आहे, आता पॉईंट किती झाले मग सांग बरं, कॅल्क्युलेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट 1. बेंडिंग मुवमेंट, कॅल्क्युलेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट. आता कॅल्क्युलेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट झालं तर आपल्यापाशी कॅल्क्युलेशन झाले, याच्यात कॅल्क्युलेशन किती राहिले आपले सांगा बरं, कोण सांगते मला. 3. पहिलं झाला 4. बेंडिंग मुवमेंट ऍट ए, बेंडिंग मुवमेंट ऍट, आता सी पण झाला. पण आता जर तुम्ही जर ध्यान जर समजा इथं जर आले, जर कन्फर्मली जर पाहिलं सीला, या सीला जर समजा तुम्ही कन्फर्मली जर पाहिलं, समजा इथं सी एक पॉईंट वर आलं ना, एक कोणता पॉईंट आला, सी पॉईंट आला ना, मग बेंडिंग मुवमेंट ऍट सी. याच्यात लेफ्ट राईट लिहायची गरज नाही, आणि एक बेंडिंग मुवमेंट काही
बेंडिंग मुवमेंट काही ऍट बी. बेंडिंग मुवमेंट ऍट बी. एक सी इन, एक ए इन, एक सी इन बी इन. आणि तुम्हाला माहिती आहे बेंडिंग मुवमेंट मध्ये पहिला नाकरी फोर्स करायचे, 0. पहिला नाकरी फोर्स तो 0 आहे याच्यात. मग मॅक्सिमम जो आहे तो आहे की नाही, तो आपला सी पॉईंट भेटून जाते. आता सी पॉईंट काढायचा आहे, सी पॉईंटचा मुवमेंट काढायचा आहे आपल्याला. सी पॉईंटचा काय काढायचा आहे, मुवमेंट काढायचा आहे. तर सी पॉईंटचा जो मुवमेंट काढायचा आहे, आता लॉजिक लावा. या सी पॉईंटचा आपल्याला काय करायचं, मुवमेंट करायचा आहे. तर सी पॉईंटचा मुवमेंट करायचा, तर हे जे एच डिस्टन्स आहे हे काय युडीएल आहे. हे डिस्टन्स काय युडीएल. आता सी थोडस इथं झूम करून सांगू. हे जे समजा आता सी आहे, ए पासून तर सी पर्यंत, सी वर आपल्याला मुवमेंट करायचा आहे. तर एक आहे आर ए, याच्यावर फोर्स किती कोणकोणती येऊ राहिली, आर ए येऊ राहिला. येऊ राहिला की नाही येऊ राहिला. हो. एक येऊ राहिला आर ए. मग आर ए पासून तर सी पर्यंत डिस्टन्स सांगा किती आहे. आर ए पासून तर सी पर्यंत डिस्टन्स किती आहे. 4.875. 4.875. 4.875. येतं का लक्षात. 4.875 इथपर्यंत काही प्रॉब्लेम कोणाला. नाही सर. नाही सर. त्याच्यानंतर मग आता बघा ही युडीएल आहे याच्यावर. हे काय सी पॉईंट वर एवढं काय, एवढं युडीएल आहे ना, एवढं युडीएल आहे की नाही आहे. हे युडीएल इतकं युडीएल नाही काय, हे युडीएलच आहे ना. हे हा जो फोर्स आहे हो सर. तो काय, हे युडीएल आहे. मग ही युडीएल किती आहे, युडीएल किती आहे, याचं स्पॅन किती आहे, युडीएल किती आहे. याचं 9.75. 9.75. पण आता जर याचं जर आपल्याला पॉईंट लोड जर कन्व्हर्शन करायचं असलं, पॉईंट लोड नाही सर, 10 किलो 97.5. न्यूटन आहे सर. 10 किलो न्यूटन आहे युडीएल. नाही UDL युडीएल 3 किलोमीटर आहे. कॉन्सेप्ट पाहून घ्या. इथंच थोडंसं ऐकायला होऊ शकतो तुमचा प्रॉब्लेम, कारण कसं याच्यात अर्ध घ्या लागते. आता इथं बघा, इथं आहे 3 किलो न्यूटन युडीएल आहे. हे 3 किलो न्यूटनचं कन्व्हर्शन कसं असतं, किती 3 मल्टिप्लाय बाय किती होऊन जाईल, 4.875. म्हणजे किती 48.75. याचं युडीएल किती होऊन जाईल, 48. मग आता हे डिस्टन्स किती आहे सांगा. मग सी पासून मुवमेंटचा सीचा घेता ना आपल्याला. हे डिस्टन्स किती आहे. आता पहा 4.875 डिवायडेड बाय काय कसं 2.43. आता हे जर डिस्टन्स घ्यायचं आहे तर तुम्ही काय करसाल, 2.43. 43. आणि म्हणजे या पॉईंटवर मुवमेंट काढवाल ना. तुम्ही म्हणसा सर याच्यावरती एक युडीएल पण आहे, हे मोठं वालं युडीएल. पण हे मोठं वालं युडीएल याच्यात काय होते, 0 बनून जाते. ह्या या पॉईंटवर आहे. या पॉईंटवर आलं का नाही, हे जे युडीएल होतं 97.5 आलं, हे या पॉईंटवर आलेलं आहे. हे खालचं येतं का लक्षात. हो. म्हणून हे लिहायची काही गरज नाही. याचं युडीएल काढू आपण, याचं युडीएल तर हे 0 होऊन जाईल. त्याचा काही प्रॉब्लेम सर कसं. या पॉईंटवर आहे ना, या पॉईंटवर मुवमेंट काही येईल. याची या मोठ्या युडीएलची या पॉईंटवर मुवमेंट काही सी वर काढा, बी वर काढायचा असतं तर आपण हा पण फोर्स आपल्याला काउंट करायला लागला असता. हा इकडला येतं का लक्षात. नाही. अरे जर समजा जर बीचं मुवमेंट काढायचं असतं तर आपण हे पण काढा. आता याचं तर मुवमेंट काढलं असतं आपण, एचं मुवमेंट काढलं असतं, सीचं मुवमेंट काढलं असतं. पण ही युडीएल पुऱ्या बीमवर पण आहे ना, अख्ख्या बीमवर पण आहे ना. हो. मग त्याचे मुवमेंट काढायला लागला असतं ना आपल्याला. हो. मग आता फक्त पॉईंट सीचा विचार केला तर पॉईंट सी वर एक आर ए आहे, रिएक्शन ऑफ आर ए. आणि याचं युडीएलचं हे अर्ध झालं. तर 10 मल्टिप्लाय 4.875 म्हणजे 48.75. सांगा आता हा आर ए क्लॉकवाईज फिरणार की अँटी क्लॉकवाईज फिरणार. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय येणार, आर ए मल्टिप्लाय बाय काय येणार, आर ए मल्टिप्लाय बाय किती येणार. आणि आर एची व्हॅल्यू किती आहे, आर एची व्हॅल्यू सांगा. आर एची व्हॅल्यू आर एची व्हॅल्यू किती. तर अरे अँटी क्लॉकवाईज फिरणार ना. हो आर एची व्हॅल्यू सांगा पहिले किती. 48.76. 48.74. हा 74 लिह, काही प्रॉब्लेम नाही. 74 75 अप्रॉक्सिमेटली लिहू, 75 पण लिहू शकता. आता बघा 75. हा असा फिरून राहिला तर कोणता क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे किती येईल, 48.74 मल्टिप्लाय बाय किती 4. हे डिस्टन्स किती आहे 4.875. येतं का लक्षात, येतं का लक्षात 4.875. आणि हा कसा फिरून आला
हा इकडला Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस 48.75 मल्टिप्लाय बाय किती 2.43 हे 2.43 तर मग काय येते सांगा किती येते आन्सर 119.24 24 हा किलो न्यूटन मीटर. मग आता बस झालं. आता याची डायग्राम जर काढायची असते त्याची डायग्राम बघू आता त्याची बेंडिंग मुवमेंट पहिला ए वर आणि सी वर 0 येईल. ए आणि सी वर काय येणार फोर्स ए आणि बी वर फोर्स काय येणार 0 ए आणि बी वर फोर्स येणार 0 सी ची व्हॅल्यू किती आली 119.24. आता लक्ष द्या हे सर्वच्या सर्व काय बीमस आहेत युडीएल आहे सर्वच्या सर्व काय आहे युडीएल आहे UDL. आता युडीएल मग आपण बीएमडी मध्ये काय येते पॅराबोलिक येते काय येते Parabolic curve. हे असं आणि हे असं आन्सर आहे. आणि त्यानंतर त्यानं काय क्वेश्चन केला होता आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डेव्हलप तर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डेव्हलप किती 118 येस 119.24 जे आहे ते येतं का लक्षात हो. इथे लिहू शकता तुम्ही सर ती So BMD calculation DM8.6 हा बरोबर काय? तेच आहे. BMD calculation calculation calculation. पुन्हा एक्सप्लेन करा. हा बेंडिंग मुवमेंट ऍट हो सर इज सर मी डायग्राम नंतर काढतो पीडीएफ मधून तुम्ही जे एक्सप्लेन करा फक्त. मॅक्झिमम हा हे पहा इथे लिहिलं मी की हे पहा मॅक्झिमम मुवमेंट ऍट सी हे पहा बेंडिंग मुवमेंट ऍट सी इज द मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट हे मी एक लाईन घेऊन दिली सी चा पॉईंट आहे की हा मॅक्झिमम आता हे पाय डबल पाय आता जो सी चा आपण बेंडिंग मुवमेंट घेऊन राहिलो आता सी चा जर बेंडिंग मुवमेंट जर घेत असेल इथं आहे की सी चा जर आपल्याला पॉईंट काढायचा आहे तर काय होते की इतकं जे युडीएल आहे एवढं युडीएलचा मग आपल्याला पॉईंट लोड कन्व्हर्शन केलं आपण हे पाय ए पासून तर सी पर्यंत घेतलं आणि त्याच्यानंतर काय घेतलं की आता याच्यावर युडीएल आहे 10 किलो न्यूटन पण आता याची लेंथ किती झाली 10 किलो न्यूटन मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे 4.875 तर याचं युडीएलचं पॉईंट लोड कन्वर्ट केलं 10 मल्टिप्लाय बाय 4.875 म्हणजे 48.75 आणि या 4.875 चे हाफ म्हणजे 2.43 ते इथं लिहिलं हे डिस्टन्स 2.43 आणि 2.43 आता आर ए कसा फिरू आला क्लॉकवाईज तर आर ए ची व्हॅल्यू 48.74 मल्टिप्लाय बाय 4.875 48.74 मल्टिप्लाय बाय 4.875 आणि त्यानंतर हा कसा आहे 48.75 हा अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे तर मग 48.75 मल्टिप्लाय बाय 2.43 याचं कॅल्क्युलेशन केलं तर 119.24 समजलं का सांगा हे मुवमेंट फक्त याच इथे काय झालं पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्रिक्चर झाला का नाही त्याच्यामुळे इथे आपल्याला याचा मुवमेंट काढायला लागला म्हणून मग काय हे पुरे युडीएल असल्यामुळे आपण याचं अर्ध युडीएल घेतलं कारण की याच एवढंच मुवमेंट काढायचा ना आणि युडीएल पण आहे येतं का लक्षात सांगा आता काही हो क्वेश्चन सर आहे पुढे काही क्वेश्चन आहे का सर मग तुम्ही खाली जे नोट लिहून दिलं ना BM@C इज मॅक्झिमम ते म्हणजे ते कशासाठी आणि का क्वेश्चन काय केला का क्वेश्चन काय केला की काय म्हणतात ना व्हॉट इज द मॅग्निट्यूड अँड पोझिशन ऑफ मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट तर मग मॅक्झिमम इथं बाय बेंडिंग मुवमेंट ऍट सी इज द मॅक्झिमम सी जो पॉईंट हा मॅक्झिमम आहे ना एन बी तर 0 आला का येतं का लक्षात हो सर समजलं सर आणि याचं 119 PDF पॉईंट आणि कॅल्क्युलेटर मध्ये टाकला का तुम्ही की बरोबर आहे काय पुस्तकामध्ये हो. काय दाखवलं माहिती आहे काय पुस्तकामध्ये 118.8 दाखवून आलं 118.8 दाखवून आलं याचं माझा कॅल्शियम मध्ये तेवढा आला हा ते चालतं सर 118 आलं सर मला सर 14 आलं फक्त 24 जाग्यावर 14 आलं आलं सर 118 ते तू लिहिशील. हे समजलं तुम्हाला येस सर हो सर रेकॉर्डिंग शेअर करायचं सर सर होमवर्क सेंड करू का हो सर हो करा. सर करा अच्छा.